हो, इथे किती सारे माकड आहेत. सर गाडी थांबवू का? बिलकुल नाही. जर आपण इथे थांबलो तर सगळे माकड येऊन आपल्याला त्रास देतील. थोडं पुढे जाऊन थांबूया. जंगलाच्या नैसर्गिक सौंदर्याचा आपण आनंद घ्यायला हवा. हो हो हो, या फुलाच्या झाडाच्या खाली थांबूयात. आहा, ही थंडी थंडी हवा आणि फुलांचा सुगंध. शुद्ध हवेतला ऑक्सिजन घेतल्याने माणसाचे अर्धे आजार तर ठीकच होऊन जातात. अरे, हा कसला आवाज येतोय? बहुतेक वाघ असेल. अरे देवा, आपण आपली गाडी वाघाच्या गुहेपुढे तर नाही थांबवली? घाबरू नका, लगेच गाडीत बसा. आपण ताबडतोब इथून निघू. ते बघ, तिकडे एक माणूस झोपलाय. हा, याच्या घोरण्याचा आवाज सुद्धा वाघाच्या डरकाळी सारखा आहे. ज्या पद्धतीने हा आरामात झोप घेतोय, अशी झोप घेण्याची इच्छा माझी खूप वर्षांपासून होती. अरे असा का? हा, तू काय झोपला नव्हतास का? मित्रा, या जगातला मी एक प्रसिद्ध शास्त्रज्ञ आहे. मी खूप श्रीमंत आहे, पण मनाची शांती नाहीये. त्या उपर माझे खूप सारे आजार, जसे ब्लड प्रेशर, शुगर, कोलेस्ट्रॉल, या सगळ्यामुळे मला झोप लागत नाही. मी आपली सगळी कामं सोडून इथे दूर जंगलात आलो, कारण मला मनाची शांती हवी आहे. तसा तू इथे का आलायस? माझं नाव आहे मुथ्थो. मी खूप बुद्धिमान पण नाही आणि श्रीमंत पण नाही. हा माझा कामाचा अवजार. याला वापरून काम करून जी ही कमाई होते त्यावर मी जगतो. मला काहीच रोग नाहीत, म्हणून मी आरामात शांतपणे झोप घेऊ शकतो. सर, याच्या बोलण्यावरून तर हा अत्यंत अहंकारी दिसतोय. याच्याशी बोलण्यात वेळ वाया घालवू नका. हा, तुम्ही साहेब लोक इथून जाऊ शकता. मी थोडा वेळ आणखी झोप घेतो. खरं तर मला असं वाटतं की आपण त्याच्याशी बोलायलाच नव्हतं पाहिजे. जरी तो कोणीही नसला तरी त्याला वाटतं तोच सर्वे सर्व आहे. तू ऐकलं नाहीस तो काय बोलला? एका चाकूवर तो जगतोय. बहुधा, पण चाकूच्या भरोशावर तो असा कितीच कमवत असेल. पण बुद्धिमत्तेने कमवायला आपल्याजवळ बुद्धिमत्ता तर असायला हवी आहे ना. आणि पैशानं काम करायला पैसाही असणं आवश्यक आहे ना. आणि तुमच्याकडे तर दोन्ही भरपूर आहे. जरी माझ्याकडे पैसा आणि बुद्धी जास्त असली तरी कधीही कुठल्याही क्षणी मी माझा अहंकार नाही दाखवत. अरे बापरे, गाडी अशी वाकडी का झालं? कळत नाही गाडीला काय होतंय. अरे, आपल्या गाडीचं चाक गाडीपासून वेगळं झालं. आता आपण काय करायचं? सर, तुम्ही तर खूप बुद्धिमान शास्त्रज्ञ आहात. याबद्दल काही विचार करा ना. ठीक आहे. एक जॅक, एक स्पॅनर आणि 4 नट घेऊन ये. आपण लवकर हे चाक लावू आणि इथून निघून जाऊ. जॅक आणि स्पॅनर तर मिळायला हवे. 4 नट तर नाहीये. बिना नटने आपण हे टायर कसं फिट करणार? सर, तुम्ही तर खूप मोठे शास्त्रज्ञ आहात ना. काही उपाय विचार करा ना, ज्याने आपण हे चाक गाडीला फिट करू शकू. याने काही नाही होणार. चाकाला लावायला नट्स पाहिजे म्हणजे पाहिजे. पण मग एक काम करावं लागेल की आपल्या शहरातल्या गॅरेजला एक फोन करावा लागेल, ज्याने तो इकडे येऊन चाक लावून देईल. पण आपल्याला इथं वाट बघावी लागेल. त्यांना जितके पैसे हवे मी देणार. बस त्यांना इथे लवकर यायला सांग. हे एक जंगल आहे, इथे जास्त वेळ थांबणं बरोबर नाही. मी त्यांना फोन लावतो. सर, ओ, वर्कशॉप मध्ये तो फोनच लागत नाहीये. रिंग जाते का? नाही, कॉल लागत नाहीये, कारण इथे फोनला नेटवर्कच नाहीये. माझ्या फोनवर पण सिग्नल येत नाहीये. अरे बापरे, मग आता आपण काय करायचं सर? आता आपण इथून पायी जाऊ आणि उद्या वर्कशॉपच्या मुलाला घेऊन येऊन गाडी वापस घेऊन जायची का? हो, वापस इतक्या दूर चालत जावं लागेल. मी खूप थकलोय. हाच एक उपाय आहे सर, नाहीतर थोड्या वेळानं जंगलातले प्राणी आपला पाठलाग करतील. अरे
वाचवा! होय होय, जा इकडून, जा 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 जा. काय झालं साहेबांनो, घाबरलात का? जर एक हत्ती आवाज करत धावत येईल तर कोण नाही घाबरणार. मुथ्थू, दुसरी कुठली गाडी येईपर्यंत तू आमच्यासोबत इथे थांबू शकतोस का? आता संध्याकाळ झाली आहे साहेब, आता इथून दुसरी कुठलीही गाडी येणार नाही. तुम्ही लवकर गाडीत बसून निघून जा. आम्ही लोक गाडीनं अजून पुढे नाही जाऊ शकत. काय झालं, तुमची गाडी खराब झाली आहे का? मी मदत करू शकतो. कशात? गाडीचं चाक फिट करण्यात? अरे हे तर नट शिवाय लागू शकणार नाही. ही गाडी तेव्हाच पुढे जाईल जेव्हा वर्कशॉप मधून लवकर कोणी येऊन ही गाडी ठीक करेल. साहेब, मी प्रयत्न करू. प्रयत्न? चाक वापस लावण्याचा? सायंटिस्ट असून मी नाही करू शकत आहे. तू पण पहा, पाहूया तू काय करतोस. ओ, तू हे यातून असं काढू नाही शकत. हे घे, स्पॅनरचा वापर कर. अरे हे का काढतोयस तू? साहेब, तुम्ही थांबा आणि बघा मी हे का करतोय. आता ह्यानी आपण ते तुटलेलं चाक वापस लावूया. हा, हे तर खूप छान झालं. आता चारही चाकात 3-3 नट्स आहेत. ही आयडिया मला का नाही सुचली? आता तुम्ही न घाबरता इथून निघू शकता. मुथ्थू, तू तर खरंच खूपच बुद्धिमान आहेस. खूप खूप धन्यवाद मुथ्थू. मी हे तुझे उपकार कधीही विसरणार नाही. फक्त पैसा आणि बुद्धी असून काहीही होत नाही. मलाही कळलंय, कधी कधी गोष्टी बरोबर पद्धतीने करण्यासाठी युक्तीची शक्ती आवश्यक आहे.